दहशत निर्माण करणारे आरोपी गजाआड. गंगापूर पोलीस ठाणे पथकाची विशेष कामगिरी. टवाळखोर उपद्रव करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत. पोलिसांनी आरोपींची काढली धिंड. पुन्हा असले गैरकृत्य न करण्याची घेतली जाहीर कबुली. नाशिकलगतच्या गंगापूर गाव जकात नाका या ठिकाणी रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींना गंगापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने गजाआड केले आहे. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्यादी जय चंद्रकांत गजभिये यांनी तक्रार दिली की दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास हुंदाई कार क्रमांक MH15 HQ 710 हिच्यावर त्याचे एक मित्र कुशल अरुण भगत व ओमकार वाळुंज गिरणारे रोडने नाशिककडे येत होते. गंगापूर गाव जकात नाक्याजवळ त्यांच्या गाडीच्या समोर अनोळखी इसमांनी आडवे होऊन गाडी अडवून त्यांच्याशी हुज्जत घातली. गाडीच्या पाठीमागील बाजूच्या काचेवर दगड मारून काच फोडून गाडीचे नुकसान केले. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना जाब विचारला असता नमूद इस्मांपैकी एकाने त्याच्याकडील चाकूने प्राणघातक हल्ला करून त्यांना जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी सदरचा वार चुकवून त्या ठिकाणाहून निघून पोलीस ठाणे गाठले. त्याचवेळी मयूर रघुनाथ मोरे राहणार मुक्काम पोस्ट खंबाळे त्र्यंबक रोड येथे मळ्यात तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक यांची टाटा विस्टा कार क्रमांक MH15 DM 8232 व विजय नथू रसाळ राहणार फ्लॅट नंबर 6 आकार रेसिडेन्सी ध्रुवनगर गंगापूर शिवार नाशिक यांचा टेम्पो क्रमांक MH16 AE 4852 यांची देखील नमूद इस्मांनी दगड मारून काच फोडल्याबाबत त्यांनी माहिती दिल्याने फिर्यादी जय गजभिये यांची तक्रार नोंदवून घेऊन नमूद घटनास्थळी गुन्हे शोध पथकाने लागलीच भेट दिली. नमूद अज्ञात इस्मांची नावे निष्पन्न केली. त्याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात भादवी कलम 307, 308, 341, 336, 143, 148, 149, 427, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने गंगापूर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व पथकाने गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन त्या आधारे नमूद आरोपितांचा शोध घेतला असता ते कोकणगाव तालुका दिंडोरी येथे असल्याची माहिती मिळाली होती. गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार गिरीश महाले, पोलीस हवालदार रवी मोहिते, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाघचौरे, पोलीस अंमलदार सोनू खाडे, पोलीस अंमलदार गोरख साळुंके व पोलीस अंमलदार थविल असे रवाना होऊन त्यांचा कोकणगाव भागात शोध घेतला असता अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दूल वय वर्ष 19 राहणार राजीवनगर गोवर्धनगाव नाशिक, प्रतीक विष्णू जाधव वय वर्ष 19 वर्षे राहणार मोतीवाला कॉलेज समोर दत्त मंदिर शिवाजीनगर नाशिक, विजय दादू खोटरे वय वर्ष 19 वर्षे राहणार विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर भवर टॉवर शिवाजीनगर नाशिक, कपिल उर्फ चिंटू बाळू गांगुर्डे वय वर्ष 21 वर्षे राहणार मोठा राजवाडा गंगापूर गाव नाशिक, रोहित उत्तम वाडगे वय वर्ष 19 राहणार चावडीजवळ मोठा राजवाडा गंगापूर गाव नाशिक हे सापडले. त्यांना गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1चे किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभागाचे सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोने, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार गिरीश महाले, रवींद्र मोहिते, गणेश रेहरे, पोलीस नाईक मच्छिंद्र वाघचौरे, पोलीस अंमलदार सोनू खाडे, गोरख साळुंके, भागवत थविल यांनी केले आहे. यामध्ये IPC 307, 308, 341, 336, 427, 506, 504 याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता पोलीस स्टेशनला. त्यामध्ये आमच्या गंगापूर पोलीस स्टेशनच्या DB पथकाने PSI पाटील आणि त्यांच्याबरोबरचे आमचे अंमलदार पोलीस हवालदार गिरीश महाले, पोलीस हवालदार मोहिते, पोलीस अंमलदार वाघचौरे, पोलीस अंमलदार सोनू खाडे, पोलीस अंमलदार गोरख साळुंके आणि पोलीस अंमलदार थविल यांनी 2 दिवस अथक परिश्रम करून या आरोपींचा शोध घेतला आणि या आरोपींना कोकणगाव तालुका दिंडोरी या ठिकाणाहून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. आरोपींची नावं आहेत अनिकेत उर्फ पप्पू शार्दूल वय 19 वर्ष, प्रतीक विष्णू जाधव वय 19 वर्ष, विजय दादू खोटरे वय 19 वर्ष, कपिल उर्फ चिंटू बाळू गांगुर्डे वय 21 वर्ष, रोहित उत्तम वाडगे वय 19 वर्ष. ही सर्व जी आहे ती गंगापूर गाव
आणि शिवाजीनगर ध्रुवनगर भागात राहणारी मुलं आहेत. गुन्हा घडल्यापासून ही सर्व आरोपी फरार होते. त्यांच्याकडे मोबाईल नव्हते, परंतु गोपनीय बातमीदारांमार्फत ह्या आरोपींची नावं निष्पन्न करून यांना आज रोजी ताब्यात घेण्यात आलेलं आहे, अटक केलेली आहे. आणि याच प्रकारचे गुन्हे करणारे त्यांचे साथीदार यांचा शोध घेण्यात येत आहे. या मेसेजद्वारे मी आपल्या सगळ्यांना मेसेज देऊ इच्छिते की अशा प्रकारचं सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणारे आणि त्या अनुषंगाने समाजात आणि एकूणच शहरात दहशत करणाऱ्या आरोपींवर यापुढेही, आता केलेलीच आहे परंतु यापुढेही कठीण कठोर कारवाई केली जाईल आणि कुठल्याही प्रकारचं त्यांना अभय दिलं जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. ही कामगिरी आमच्या माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त चव्हाण सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त धुमाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. मॅडम, ह्या जे आरोपी आता अटक केलेले यांची काही पूर्वीची पार्श्वभूमी का? यामध्ये यांच्यावर गुन्हे दाखल नाहीत. यांच्यापैकी एकच हा जो आरोपी आहे अनिकेत उर्फ अंड्या, याच्यावर एक वाहन चोरीचा गुन्हा दाखल असल्याचं दिसून येत आहे. त्या व्यतिरिक्त अद्यापपर्यंत गुन्हेगारी रेकॉर्ड दिसलेली नाही. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, नाशिक.